नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही तुमचं आधार PVC कार्ड ऑर्डर केलेलं असेल आणि 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस उलटून गेले असले तरीही तुमच्या घरी जर ते पोहोचलेलं नसेल तर काळजी करू नका. आज मी तुम्हाला सांगणार आहे की अशा परिस्थितीत UIDAIच्या अधिकृत माय आधार पोर्टलवर तक्रार म्हणजेच ग्रीव्हन्स कशी नोंदवायची जेणेकरून तुमची जी काही समस्या आहे ही लवकर सुटेल. तर त्यासाठी मित्रांनो आपणास आधारच्या वेबसाईटला यायचे आहे. येथे आल्याच्यानंतर माय आधार आणि यामध्येच आपण पाहू शकतात की इथे ऑर्डर आधार PVC कार्ड आहे आणि येथे त्याच्या खाली चेक आधार PVC कार्ड स्टेटस याच्यावर येथे आपणास क्लिक करून घ्यायचे आहे. येथे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आपला जो काही SRN नंबर आहे, ज्यावेळेस आपण आपले आधार PVC कार्ड हे ऑर्डर करतो त्यावेळेस एक अशा प्रकारची रिसिप्ट आपल्याला मिळते. तर त्याच्यावर SRN नंबर असतो. तो SRN नंबर आपणास यामध्ये टाकायचा आहे. हा कॅप्चा इथे टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपण इथे पाहू शकतात की ऑर्डर डेट आहे 1/4/2026. परंतु अद्याप हे जे काही PVC आधार कार्ड आहे हे घरच्या पत्त्यावर पोहोचलेले नाही. करंट स्टेटसमध्ये प्रिंट इन प्रोसेसच दाखवत आहे. खाली काही डिस्पॅच नंबर, एअरवे बिल नंबर जे काही आहे त्याची माहिती दाखवत नाही ज्यावेळेस ते आपणास पोस्टाने येत असते. तर त्यासाठी आपणास परत डॅशबोर्डला यायचे आहे. डॅशबोर्डवर आल्याच्यानंतर आपणास परत हे पेज खाली स्क्रोल डाऊन करून घ्यायचे आहे आणि येथे ग्रीव्हन्स अँड फीडबॅक तर याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर येथे प्लीज एंटर रिक्वायर्ड डिटेल तर येथे खाली एंटर नेम ॲज पर आधार जसे आधार कार्डवर नाव आहे तसे टाकायचे आहे. त्यानंतर येथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथे ईमेल ID असेल तर टाकायचा आहे. त्यानंतर आपले स्टेट निवडायचे आहे जसे की महाराष्ट्र. त्यानंतर येथे ग्रीव्हन्स फीडबॅक फॉर सेल्फ ऑर्डर स्वतः जर आपण यामध्ये तक्रार देत असाल तर सेल्फ करायचे आहे आणि दुसरे कोणी तक्रार करत असेल तर ऑर्डर. तर सेल्फ हे ऑप्शन मी येथे निवडलेले आहे. त्यानंतर आपणास येथे एंटर ग्रीव्हन्स फीडबॅक टाईप तर यामध्ये सर्वात खाली आधार लेटर PVC स्टेटस हे ऑप्शन निवडायचे आहे. त्यानंतर खाली येथे एंटर कॅटेगरी टाईप तर यामध्ये आपण पाहू शकतात की आधार PVC कार्ड नॉट रिसिव्ड हे ऑप्शन आपणास यामध्ये निवडायचे आहे. त्यानंतर मोडमध्ये आपण हे ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे तर इथे ऑनलाईन सिलेक्ट राहील. ऑफलाईन केलेलं असेल तर ऑफलाईन आपण सिलेक्ट करा किंवा आधार मोबाईल ॲपहून जर आपण ते ऑर्डर केलेलं असेल तर हे ऑप्शन यामध्ये निवडा. त्यानंतर आपणास जो काही SRN नंबर आहे तो SRN नंबर यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर इथे सिलेक्ट सपोर्टिंग डॉक्युमेंट इफ एनी तर ज्यावेळेस आपण आधार PVC कार्ड हे ऑर्डर करतो त्यावेळेस आपणास एक रिसिप्ट मिळते तर ती रिसिप्ट आपणास यामध्ये अपलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर आपणास येथे खाली हा जो काही कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा आपणास यामध्ये टाकून घ्यायचा आहे. नेक्स्ट या बटनावर क्लिक करण्यापूर्वी आपणास हा जो काही बॉक्स दिसत आहे या बॉक्समध्ये आपला जो काही SRN नंबर आहे तो SRN नंबर सुद्धा यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपण येथे पाहू शकतात की युअर ग्रीव्हन्स फीडबॅक हॅज बीन रजिस्टर्ड सक्सेसफुली प्लीज नोट युअर सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर SRN तर हा जो काही SRN नंबर आहे हा SRN नंबर आपणास नोट डाऊन करून घ्यायचा आहे किंवा याचा एक स्क्रीनशॉट आपल्या मोबाईलमध्ये काढून ठेवायचा आहे. कारण की याच्यावर आपण नंतर याचे जे काही ट्रॅकिंग आहे तर हे ट्रॅक आपण या SRN नंबरवर करू शकता. त्यानंतर आपणास परत येथे बॅक यायचे आहे आणि आपल्या मोबाईलवर त्याचा जो काही SRN नंबर आहे तो SRN नंबरचा SMS सुद्धा येऊन जाईल. त्याचप्रमाणे आपणास इथे सर्वात खाली येथे परत चेक ग्रीव्हन्स फीडबॅक स्टेटस याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्यानंतर आपणास जो काही तो SRN नंबर मिळालेला आहे तो SRN नंबर येथे टाकायचा आहे. हा कॅप्चा इथे टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. नंतर आपण येथे खाली स्टेटसमध्ये पाहू शकतात की येथे असाइन तर आपली जी काही तक्रार आहे ही तक्रार पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे सोपवण्यात आलेली आहे. ज्यावेळेस त्या तक्रारीचं निराकरण होईल त्यावेळेस आपले जे काही PVC आधार कार्ड आहे हे PVC आधार कार्ड लवकरच आपल्या घरच्या पत्त्यावर हे पोहोच होईल. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपली जी काही तक्रार आहे ही तक्रार अशा प्रकारे या आधारच्या वेबसाईटला येऊन
करू शकता. धन्यवाद.